नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांसाठी खूप महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। नवीन वर्षामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता हा दोन्ही एकत्रितरित्या जमा होणार आहे आणि खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे। हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील। तर बघा, तुम्ही GR पाहू शकताय। महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पित केलेला निधी वितरण करण्याबाबतचा हा GR आहे। दिनांक तुम्ही पाहू शकता 27 डिसेंबर 2024 हा GR आहे आणि या GR नुसारच आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता प्लस मानधन हे दोन्ही एकत्रितरित्या जमा होणार आहे। याच्या अगोदर बघा, 2 कालपासूनच अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। काही सेविकांना 5,000 रुपये प्रोत्साहन भत्ता जमा झालेला आहे, तर काही सेविकांना कमी झालेला आहे। तर तो प्रोत्साहन भत्ता तुम्हाला भेटला असेल तर किती भेटला हे मला कमेंट करून कळवा, आणि भेटला नसेल तरीसुद्धा मला कमेंट करून कळवा। कारण की बघा, बहुतेक ठिकाणी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना प्रोत्साहन भत्ता भेटलेला आहे, तर काही ठिकाणी त्यांना कमी प्रमाणात भेटलेलं आहे। तर त्यांना कमी प्रमाणात का भेटलेलं आहे हे सर्व सविस्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणारच आहोत। त्याच्या अगोदर आपण या GR जो आहे तो GR पाहून घेऊया, आणि तुमच्या अशा अंगणवाडीबद्दल कोणत्याही समस्या किंवा अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट करून कळवा, जेणेकरून मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन। तर बघा, 27 डिसेंबर 2024 हा GR आहे। तुम्ही GR पाहू शकताय। शासन निर्णय काय आहे बघा तुम्ही। आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बाल विकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। केंद्र सरकारकडून विहित कालावधीमध्ये निधी प्राप्त होत नसल्यामुळे अंगणवाडी सेविकांचे मानधन नियमित अदा करणे शक्य व्हावे, याकरिता अप्पर मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 2 जून 2017 रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती। आणि या बैठकीत अंगणवाडी सेविकांच्या मानधनाची अर्थसंकल्पित केलेली रक्कम, अपेक्षित केंद्रीय सहाय्य, अप्राप्त असलेले खर्च खर्च करण्यास विभागास अनुमती देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि सदर शासन निर्णयावे आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे माहे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता हे दोन्ही एकत्रित जमा होणार आहे। कारण की याची तरतूद सुद्धा झालेली आहे बघा, वर्षाअखेरीस म्हणजे डिसेंबर एंडिंगला याची तरतूद झालेली आहे। त्यामुळे डिसेंबर महिना संपताच नवीन वर्षामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं आता ऑक्टोबरपासून मानधन वाढ झाली होती, परंतु मानधन वाढच भेटत होती आतापर्यंत। आपल्याला प्रोत्साहन भत्ता हा कालपासून भेटायला लागला आहे, परंतु आता इथून पुढे मानधन आणि प्रोत्साहन भत्ता सेविकांना 15,000 रुपये आणि मदतनीस यांना 8,500 रुपये हे दोन्ही एकत्रित जमा होणार आहे। काही सेविकांना ते कमी जास्त होऊ शकणार आहे, कारण की 2,000 रुपये जे प्रोत्साहन भत्ता आहे तो प्रोत्साहन भत्ता पोषण ट्रॅकरवर केलेल्या कामावर अवलंबून असणार आहे। तर बघा, सदर शासन निर्णयावे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे माहे डिसेंबर 2024 या महिन्याचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्याकरिता विवरण पत्रामधील बघा, इथं रकान्यामध्ये त्याची रक्कम दिलेली आहे, किती तरतूद करण्यात आली हे सर्व तरतूद दिलेली आहे आणि पूर्ण वर्षभरासाठी तरतूद केलेली आहे। त्यामुळे आता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचं महिना भरला की लगेच मानधन व प्रोत्साहन भत्ता हे जमा होणार आहे। तर बघा, 2024-25 मध्ये तुम्ही पाहू शकताय की किती तरतूद केलेली आहे। केंद्र हिस्सा 60%, राज्य हिस्सा 40%, याप्रमाणे सर्व मानधनाची तरतूद करण्यात आलेली आहे। तर बघा, खूप महत्त्वपूर्ण GR आहे हा। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांसाठी ही आनंदाचीच बातमी आहे, कारण की आता त्यांना मानधन व प्रोत्साहन भत्ता हा एकत्रितरित्या भेटणार आहे आणि नवीन वर्षामध्ये त्यांची नवीन वर्षाची सुरुवात ही गोड होणार आहे। त्यामुळे सेविका व मदतनीस यांच्यासाठी खूप महत्त्वाची आणि गुड न्यूज आहे। आणि कालपासून अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर त्यांना कुणाला प्रोत्साहन भत्ता जमा झाला हे मला कमेंट करून कळवा, किती जमा झाला हे सुद्धा कमेंट करून कळवा। मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं देण्याचा नक्कीच प्रयत्न करीन आणि तुम्हाला अशाच नवनवीन माहितीच्या आणि
अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नवीन अपडेट माहिती आणि नवीन GR ही सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहील. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.